श्री शंकर गीता अध्याय 11. ज्यांच्या चरणासा हातांचा वेखा, जे विश्वाचे असती सखा, विश्वाततुल्य बल न ज्यांच्या नखा, त्यांना वंदन त्रिवार. स्त्रिया एका दिवाळीत महाराजास न्हाऊ घालू ठरवित, सुगंधी तेल उठणे आणीत भस्मे तयारी पाहत. सुगंधी तेल लावून उठणे, महाराजांना आंघोळ घालणे, हे भाग्य कसे आपणा लाभणे, विचार भस्मे करीत. महाराज न्हाणी घरात जात, धोतर सोड भस्मेस म्हणत, महाराज दिगंबर ते होत, स्त्रिया कैशा जातील. तेल उठणे लावून आंघोळ घाल भस्मेस सांगत, महाराजास तेल उठणे लावून भस्मे न्हाऊ घालत. नुसता मनात विचार येत, महाराज तो लगेच पूर्ण करत. भस्मे झाले आनंदित, कृपा केवढी गुरूंची. महाराज एकदा भस्मेस म्हणत, माग तुला जे हवे असत, तुम्ही आत्मदर्शन मज देऊन शेवट गोड करावा. भस्मे असे म्हणता क्षणी त्यांच्या उजव्या हातात महाराजांनी आपला उजवा हात देऊन कानात गुह्य सांगितले. महाराज शांतपणे म्हणाले, तुझे कार्य कृतार्थ झाले. भस्मे यांना कुरवाळले महाराजांनी ममतेने. महाराज एकदा म्हणाले, नाऱ्या गेला कुणा न कळले, केडगाव नारायण महाराज गेले वृत्त दुसऱ्या दिनीये. एकदा भस्मे मठात जात, समाधीसमोर उभे राहत, भस्मे त्यांच्या मनात एक विचार चमकला. मला अगदी प्रत्येक क्षण महाराजांची होते आठवण, त्यांनाही माझी आठवण होत असेल की नाही. आता आठवण रे तुझी कायम ठेवतो पहा मी, समाधीतून घुमला ध्वनी, भस्मे ध्वनी ऐकत. भस्मे जो बांधित फेटा तोच महाराजांच्या मस्तकी दिसला. अगदी तसाच होता बांधलेला. भस्मे चकित जाहले. तेव्हापासून मूर्तीला तसाच फेटा बांधण्याला सुरुवात झाली. रिवाज पडला यातील गुह्य असे हे. आचार्य अत्रे मराठात एक अग्रलेख लिहित, गृहमंत्री कन्नमवार यांच्यावर खरमरीत अत्यंत जहाल. कन्नमवारच्या पत्नीने सत्वर खटला भरला अत्र्यांवर. अत्र्यांना अटक होणार एवढे प्रकरण रंगले. झोपेत अत्र्यांच्या पाठीत महाराज लाथ मारून सांगत, कन्नमवार प्रकरण फाईल होतं. खडबडून अत्रे उठलेच. दुसऱ्या दिवशी कन्नमवार मेले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांनी हे प्रकरण फाईल केले. फोनने कळवले अत्र्यांना. वृत्त कळता अत्रे नाचत समाधीच्या दर्शनास जात. तेव्हापासून महाराजांचे लावत फोटो कार्यालयात. नाटकातही स्टेजवरती महाराजांचे फोटो लावती. ऐशी अत्रे यांची भक्ती महाराजांवर बसलीच. एकदा चारीधाम यात्रा करून भस्मे कोल्हापुरी येऊन जगन्मातेचा अभिषेक करावा म्हणून भस्मे यांनी ठरवले. अभिषेकास भस्मे स्वतः बसत. 200 घागरी दूध लागत. अभिषेक संपता भटजी म्हणत, देवीस मागा हवे ते. भस्मे लक्ष्मीकडे पाहत. लक्ष्मीच्या ठिकाणी महाराज दिसत. समाधीनंतरची घटना असत. भस्मे चकित जाहले. एकदा पुण्यतिथीचा दिवस असत. भस्मे अखंड वीणा धरत. मठात गर्दी प्रचंड असत. समाधीचा अभिषेक जाहला. समाधीला अत्तर लावण्यास अत्तर दिले सर्वास. सारे जण अत्तर लावत महाराजांच्या समाधीला. डॉक्टर धनेश्वर लावित अत्तर भस्मे यांच्या डोक्यावर. भस्मे म्हणते, अहो धनेश्वर, समाधी आहे समोर, ऐसे एकता माझ्या डोक्यावर तुम्ही का लावले अत्तर. यावर म्हणती धनेश्वर, माझेच करणे बरोबर. सन 1946 श्री क्षेत्र तुळजापूर, तुळजाभवानी समोर अश्विन शुद्ध अष्टमी या दिवशी महाराजांनी तुझ्या मस्तकावरती पादुका दिल्या आहेत म्हणून त्यांना अत्तर लावतो. जे जे उपचार समाधीस झाले ते उपचार अगदी सगळे डॉक्टर धनेश्वरांनी केले भस्मे यांच्या डोक्यास. महाराज जेव्हा पादुका देत तेव्हा डॉक्टर धनेश्वर तेथे नसत. भस्मेही हे विसरून जात. प्रेरणा दिली धनेश्वरा. धनेश्वर परमार्थात पुढे जात असत. महाराजच त्यांना प्रेरणा देत. महाराज त्यांच्या मुखाने वदत, जाणीव होण्या भस्मेंना. पुण्याचे दत्तात्रेय गणेश अभ्यंकर यांच्या घरी म्हणाले महाराज, अंतापुरी दावल मलिक म्हणून पीर दर्गा असे जो. पीर दर्गा हा मुळात नसे, ही मच्छिंद्रनाथांची समाधी असे. यावनी राज्यात पडत असे नाव दावल मलिक. तेथील पुजारी ब्राह्मण असत. पुजाऱ्यास दृष्टांत होतं. मच्छिंद्रनाथ स्वतःचे वय सांगत 2000 वर्षांचे. हिंदू मुसलमानांचा पेशावरला भयंकर दंगा सुरू झाला. त्यात अडकले नेहरू त्या समयाला. इकडे सोलापुरात महाराज रहीमबाबाकडे गेले. रहीमबाबांना खूप बडविले. नेहरूंना मी सोडविले. महाराज तेव्हा म्हणाले. नेहरू दंग्यात न सुटले. त्यांचे संकट महाराजांनी निवारले. त्यामुळेच नेहरू वाचले. तेव्हा कळले लोकास. बॅरिस्टर मेहेंदळेंच्या घरात महाराज एकदा झोपत. अगदी प्रेतासारखे पडत. घाबरून गेले सर्वही. पुढील व्यवस्था करावी म्हणून या विचारात गुंगून चौथ्या दिवशी आपणहून बसले महाराज उठून. महाराज म्हणाले, सर्व सोलापूरचे जनार्दन बुवा गेले, त्यांची व्यवस्था करण्यात गेलो होतो मी पहा. 1938 ही घटना असे घडत. दोन्ही ठिकाणचे हे वृत्त कळले दोन्ही ठिकाणी. सिद्धराम महादप्पा सोरेगावकर फुलांचा यांचा व्यापार. दादा फुलारी लोकतर यांना प्रेमे म्हणतात. एकनिष्ठ भक्त महाराजांचे, महाराजांवर प्रेमतयांचे. त्यांना महाराज म्हणाले, काय पाहिजे मागते. महाराज मज म्हणा आपले. दादा फुलारी यांनी मागितले. मागण्यात केवढे कौशल्य भले स्पष्ट येते दिसून. महाराजांचा तीव्र संचार होत दादा फुलार यांच्या अंगात.
अगदी महाराजांसारखेच दिसत संचारात फुलारी, व्याघ्रमुखी होऊनी व्याघ्र ध्वनी काढून संचारात जातात रंगून दादा फुलारी यापरी. कसलीच आशा मला नसत, महाराज कृपे सर्व घडत, म्हणून अनुभव मला न येत वदती दादा फुलारी. रामभाऊ कोराड मास्तर, निस्सीम प्रेम महाराजांवर, स्तनपान करून वर आई म्हणत महाराज. महाराज नेहमी सांगत, प्रत्यक्ष राम समोर असत, त्यांच्या चरणावर सतत नजर माझी असेच. नेहमी महाराज आपलीच मान खाली का करतात बसून, महाराजांच्या उद्गारावरून गुह्याचे उकलते. वीरासन घालून महाराज बसत असे जैसा हनुमंत, रामासमोर महाराज बसत हनुमंताच्या रूपाने. महाराज जेव्हा समाधी घेत देह तेव्हा हनुमंत बनत, प्रत्यक्ष सर्व हे लोक अवलोकत हनुमंत संगती अशीही. महाराज एकदा म्हणाले, लोक गर्दी करू लागले म्हणून दारू पिणे मी सुरू केले, गर्दी तेव्हा थांबली. अफू गांजा भांग मटण दारू सिगारेट तंबाखू पान नुसते बुजगावणे हे देखून नकली लोक फिरकतना. महाराज म्हणाले मधुबुवाला, मे महिन्यात पुरुषोत्तम बुवाला पाठवून दे, मी पुण्याला समाधी घेणार आहे मी. महाराज बोलून निघून गेले. मधुबुवा मोठ्याने रडू लागले. रडून रडून बेशुद्ध पडले. उपाय करून शुद्धी नये. महाराजांना आणले. मधुबुवा शुद्धीकरिता आले. महाराज मधुबुवांना घेऊन बसले एकाच ताटात जेवण्या. महाराज मधुबुवांना म्हणत, मी गेलो जरी मसणात तरीही मी तुझ्याजवळ असत, खात्री मनी असू दे. सोलापुरी पारशी लोकास जनार्दन बुवा गाणे शिकवण्यास जात, तेथे महाराज येत अंडी आणण्यास सांगितले. प्रत्येकाच्या हातावरती महाराज अंडे ठेवती, त्यावर दूध घालण्यास सांगती जनार्दन बुवास महाराज. हळदी कुंकू वाहण्यास सांगत, हीच पार्थिव पूजा असत. तेव्हापासून पारशी लोकात पार्थिव पूजा चालली. बालगंधर्व आजारी पडले. 103 टेम्परेचर आले. नाटक तर जाहीर झाले. महाराज आले पुण्याहून. नाटक कैसे होणार काळजीत पडले सारे फार. महाराज म्हणाले, म्हणून तर पुण्याहून आलो मी इथे. डॉक्टर तपासण्या येत. महाराज त्याला सवार करीत, कुणी तुला डॉक्टर केले असे तर काय कळते तुला रे? अंतरनाड्या तपासणारा मी बाप आहे डॉक्टरांचा. सोडा वॉटर बाटली आणा, सिगारेट आणा म्हणाले. सोडा वॉटरच्या बाटलीत महाराज सिगारेटची राख टाकत गंधर्वांना पिण्यास देत. ताप उतरला लगेच. दरदरून अगदी घाम फुटत. गंधर्वास हुशारी वाटत. खडखडीत गंधर्व बरे होत. नाटक झाले थाटात. नाटकाच्या मध्यंतरात स्टेजवर महाराजांची पूजा करीत महाराज कृपे नाटक होतं. बालगंधर्व म्हणाले, सोलापूर चक्कलमयात स्वामी समर्थांची पुण्यतिथी असत. महाराज होते उपस्थित. कार्यक्रम सुरू सर्वही. झाडाखाली कढईत वीर होती अगदी शिजत. झाडावरची चिमणी पडत. धुरामुळे खिरीत. खीर शिजवणाऱ्याला खिरीत मेलेली चिमणी दिसून येत. घाबरून चिमणी तो काढत. सांगे सर्वांस घडले जे. कसा नैवेद्य दाखवावा स्वामींना, काय वाढावे लोकांना, प्रश्न पडला सर्वांना. महाराज सांगती. महाराज तेथे येऊनी चिमणी हातात घेऊनी, म्हणती चिमणीचं कुरवाळवणी. कुठे कशी पडली ही? तोच महाराजांच्या हातातून चिमणी गेली लगेच उडून. अडचण आता काय म्हणून महाराज सर्वांना विचारती. थक्क होऊन सारे पाहत. कार्यक्रम झाला थाटात. 1946 घटना असे घडली ही. जमावीत माणसे 100 मजना वाटे. महाराज म्हणत, एक जरी मजजवळ येत उद्धार त्याचा करीन मी. मंदिर बांधले सुंदर मोहक अगदी कलाकुसर. मूर्तीच नसेल आत जर, बाजार बुणगे ऐसे हे. केशवजी भाई आशर असत. व्यापार त्यांचा मुंबईत. महाराज त्यांच्या घरी जात. आशर यांना सांगत, सासवड शुगर फॅक्टरीस अर्ज कर मॅनेजर होण्यास. आशर तसा अर्ज करीत. नेमणूक झाली लगेच. आशरना मोठे आश्चर्य वाटत. ते महाराजांची पूजा करीत. पुढे ते जनरल मॅनेजर होतं. महाराज प्रभाव असा. दत्ता मिस्त्री शुगर फॅक्टरीत. रात्री त्याची आई मरत. घरात रडारड चालत. महाराजांना निवेदिले. महाराज सर्वांना सांगत, म्हातारीस जोडवून मी आणीत. सकाळी तेथे महाराज जात. उठून बसली म्हातारी. महाराज म्हणाले, म्हातारीस काल कुठे गेली होतीस? म्हातारी सांगे सर्वास, उग्र पुरुष मी पाहिला. आला रेड्यावर बसून. ओढिले मज पाश टाकून. वरती गेला मज घेऊन. एक हनुमान तेथे ये. त्याने त्या पुरुषास वडवून मला आणले सोडवून. लोकास कळले कोण हनुमान, आश्चर्य केवढे घडविले. महाराज सांगत, रांगोळीचे घरात स्वस्तिक काढावे. त्यावर हळदी कुंकू व्हावे. त्यावर पाठ ठेवावा. जसा आपल्या घरात अखंड नंदादीप असतो तेवत, तसे हे स्वस्तिक सुशोभित आपल्या घरात असावे. प्रधान नोकरीस दिल्लीत. अचानक त्यांना तारे येत. थोरले बंधू अत्यावस्थ असत. तात्काळ यावे मुंबईला. विनायक थोरला बंधू असत. एक बंधू डॉक्टर प्रख्यात. निष्णात डॉक्टर सारे जमत. आशा सोडली सर्वांनी. विनायक म्हणाले प्रधानांना, तू आणशील का महाराजांना? कोणीही मज महाराजाविना वाचवू शकणार नाहीत. प्रयत्न करतो. प्रधान म्हणत, महाराजांचा तर पत्ताच नसत. प्रधान खोलीत ध्यानस्थ बसत. महाराजांना आळविती.
अगदी आर्त स्वरात प्रधान महाराज असं सांगत, कठीण वेळ यावे धावत, जेथे असाल तेथून भाऊ मृत्यूच्या दाढेत, डॉक्टर सारे हात टेकत, तुम्हीच त्याला वाचवू शकत, प्रार्थना केली भक्तीने. प्रधानांच्या कानात महाराजांचा ध्वनी प्रगटत, काळजी करू नको, मी येत असे, सर्व ठीक होईल. महाराज तत्काळ तेथे आले, विनायकाच्या खोलीत गेले, विनायकाचे डोके थापटले, हात कपाळी ठेवले, तू बरा झालास आता, कसलीही चिंता करू नकोस. आनंद विनायका झाला पुरता, महाराज सन्निध बैसले. विनायकास झोप लागत, महाराज खोली बाहेर निघत, तोच डॉक्टरांचा तापा येत विनायकास तपासण्या. महाराज डॉक्टरांना सांगत, विनायकास झोप लागत, आपोआप जाग येईपर्यंत उठवू नका कोणी त्याला. 2 तास निघून गेले, विनायकाने डोळे उघडले, महाराजांनीच मला वाचवले दाढेतून मृत्यूच्या. विनायक सांगू लागला, माझा पुनर्जन्म घडवून आणला, शरीरातून जाणाऱ्या प्राणाला महाराजांनी आणले. ते अतिमानव महापुरुष थोर नव्हते, तर प्रत्यक्ष परमेश्वर. शब्दाने त्यांचे उपकार व्यक्त करणे शक्य ना. डॉक्टरांचा कंपू आला, तो विनायकास तपासू लागला. डॉक्टर कंपू चकित झाला खडखडीत तब्येत पाहून. महाराजाचं एका संस्थानिकाने प्रश्न करण्यास वेश्यांकडून दारू पाजवली, परी त्या सर्वजणी भक्त बनल्या पहा की. महाराज घटकेत लहान होतं, मोठेही होतं क्षणात, कधी स्त्री कधी पुरुष बनत, चमत्कार त्यांचा असा हा. दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असत असे महाराज सांगत 3 वर्षे आधीच. महाराजांच्या सुदिव्य चरणी साष्टांग वंदन भावे करुनी 11वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला असेच. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. श्री शंकर गीता अध्याय 12वा. अघात ज्यांची असे करणी, अतर्क ज्यांची विचारसरणी, ज्यांनी रूढीला घातली गवसणी, वंदन त्यांना त्रिवार. महाराज देशोदेशू जात, दर्शनास गर्दी उसळीत, लोक अनेक प्रश्न विचारित महाराजांना भक्तीने. प्रत्येक प्रश्नावर महाराज प्रदीर्घ प्रवचन करीत, विद्वत्ता त्यांची कळून येत, मुद्देसुद प्रवचन. जणू ज्ञानाचा वाहे झरा, विचारांचा सुसाट वारा, कल्पनांचा भव्य वारा रूढी उखडून टाकली. ऐशी महाराजांची प्रवचने प्रमुदित होत श्रुतू म्हणे. प्रवचनांची ही विविध स्थाने सारांश रूपे ऐकूया. श्री शंकर महाराज उवाच. सुखशांती समाधान सर्वांना हे हवे असून त्यास्तव धडपड चालली. सुख शांती समाधान म्हणजे नक्की काय असून हे आधी घ्या समजून. सुख कशाला म्हणतात? ज्यामुळे असुख निर्माण होऊन मनशांती जात बिघडून, असे अडथळे दूर सारून सुख शांती मिळत असे. इच्छा, ईर्ष्या, असूया, वासना, महत्वाकांक्षा, हावरेपणा, अतृप्ती, विविध कामना जीवन गढूळ याने हो. त्यामुळे सुखशांती समाधान या गोष्टी नष्ट होऊन ग्रंथपुराणे वाचून पांडित्य तुम्हाला लाभेल. अहंकार होईल निर्माण, त्यामुळे न मिळणार समाधान. सुखदुःखांचे मूळ जाणं मनाच्या अस्थिरतेमध्ये. जितक्या तटस्थपणाने मनाच्या सूक्ष्म हालचालीचे निरीक्षण करून समजून घेण्याचे प्रयत्न जेवढे कराल, तेवढ्या प्रमाणात समस्यांची उकल होईल पहा त्यांची. आत्मसंशोधन हा त्यावरती उपाय आहे एकच. दुसऱ्याचे मार्गदर्शन, गुरुमंत्र, ग्रंथपुराण उपयोग यांचा मुळीच नसून शुद्ध वंचना असेही. जग झपाट्याने असे बदलत, जीवनमूल्य बदलत सतत. गुरुशब्दास जुन्या जमान्यात महत्व होते आगळे. सामाजिक, धार्मिक, नैतिक अधिष्ठान होते गुरुशब्दात. आता त्याचा मागमूसही नसत, महत्व गेलेलं याला. पूर्वीच्या जीवनात भौतिकतेला स्थान नसत, आजच्या जीवनात भौतिकतेलाच महत्व. आजची जीवनमूल्ये सारी भौतिक सुखे मिळतील कशी या एकाच कसावरती पारखली जातात. पूर्वीच्या जीवनात ज्या विचारसरणीने सुखी शांत जीवन समाधानी बनत समृद्ध होत असेच, त्या विचारसरणीचा बळी देऊन नवी भौतिक जीवन पद्धत ही स्वीकारली आहे आपण आणि शाश्वत मूल्ये विसरलो. गुरु, ग्रंथ, मंत्र, उपदेश यांचा पूर्वी घनिष्ठ संबंध आजच्या भौतिक विचारसरणीत महत्व त्यांचे नच उरले. सध्या भक्ती कशाशी खातात? श्रद्धा म्हणजे काय असतं? प्रेम कशाला म्हणतात? पैसा धर्मचा आजचा. सत्यनीती सदाचार हे पदार्थ असू शकतात काय? यांचा जेथे पत्ताच नसत तिथे गुरु उपदेश कैसा कळे? सध्या अडचणी निवारण्यास गुरु हवाय सर्व लोकास. अडचणी दूर न झाल्यास चालले दुसऱ्या गुरुकडे. सध्या गुरु या शब्दाला बाजारेपणा आहे आला. गुरुची आवश्यकता न लोकाला, अडचणी निवारक गुरु हवा. ऐहिक अडचणींच्या वेळी उपयुक्त उपयोगी पडणारी गुरु ही संस्था मुळीच नाही किंवा नव्हे हा उतारा. सत्य, श्रद्धा, समर्पण बुद्धी, भक्तिप्रेय, आनंदमय स्थिती यांचा तुम्हाला अनुभव नाही. आजचे गुरुही असेच.
आंधळ्याला आंधळ्याने मार्गदर्शन करावयाचे, काय होईल दोघांचे? दोघे आंधळे जाणवत. स्वतःचे गुरु व्हावे, स्वतःच उत्तम मार्ग आहे हाच. तुमच्या सुखाच्या आड तुम्हीच निर्माण करता अडखळे. कुणाच्याही कच्छपी लागू नका, गुरु या खुळात अडकू नका. हेतू न मम गुरुवर टीका, उद्देश समजून घ्या मम. आपल्या समस्या विचारपूर्वक आपण जर सोडवू शकाल, कोणताच प्रश्न कठीण नसत, अनुभव याचा येईल. गुरु शोधावा नाही लागत, गुरुच शिष्य पारखून निवडत, अज्ञान नष्ट करून ज्ञान देत, भाग्यवान हे शिष्य हो. असे शिष्य आपल्या जीवनात गुरुला सर्वोच्च स्थान देतात. गुरुस्तव वाटेल तो त्याग करतात, गुरुस ईश्वर मानती. गुरुवर विश्वास उत्तुंग आढळ, गुरुच्या ज्ञानाबाबत कर्तुम शक्तीबद्दल संदेह नसतो मुळीच. गुरुलाही शिष्याचे कल्याण कशात हे पुरेपूर असते माहीत. निरपेक्षपणे साधून शिष्यहित उद्धार त्याचा करीत असे. अपेक्षित साध्य असे अंतस्थिती, अनुभव शब्दाने व्यक्त न होती, अनुभव शाब्दिक मुळीच नसती, ग्रंथोपयोग काय मग. श्रद्धा म्हणजे ठाम विश्वास, जीत कसलीच अपेक्षा नसत, तीत कधीच बदल न होत, अविचल स्थिती अशी मनाची. अशी अविचलित भक्ती तुमची आहे का कोणा देवावरती? म्हणता देव सर्व शक्तिमान सर्वव्यापी, मूर्तीपूजा मग का करता? कारण सच्चिद्घन परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा असेल तर, चैतन्य स्वरूप ईश्वराशिवाय तर मूर्तीपूजा व्यर्थच. ईश्वर ज्याला त्याला त्याच्या रागालोभाचा, ईश्वरास संतोष देण्या घेण्याचा प्रश्नच नाही उद्भवत. तुम्ही देवास्तव जे जे बोलता आणि प्रत्यक्षात जे जे आचरता, त्यामागे कुठलीच वैचारिक भूमिका नाही, केवळ विसंगती. म्हणून माझे सांगणे तुम्हाला, यात अडकून घेऊ नका स्वतःला, मनाचा मागोवा घेण्याचा योग्य प्रयत्न करायचं. विष घेतले तर मरून जाल, उडी टाकू नका त्या जळत्या चितेत. कोणी सांगितले हे तुम्हास? सांगा गुरु कोण हा? कितीतरी गोष्टी जीवनात गुरुशिवाय आपण असतो करत, विचारपूर्वक आचरणाचे फलित निश्चितपणे असे हे. ज्या क्षणी याला आत्मबोधावर, त्या क्षणी घडेल आत्मसाक्षात्कार. आत्मजागृतीने अनुभव यात तर क्षणालाही स्थान नसे. साधना मार्गात अपेक्षा निपुरती, अध्ययारुत अपहर्यारी असती, त्यांचा शेवट निराशा विफलेत अति, होणेच ठरणे सुसंगत. शिकलेला मनुष्य हा जास्तच असमाधानी असावयाचा. नारळाचे पाणी जितके गोड तितकी खोबऱ्याची चव कमी. जेवढी विद्वत्ता असे जास्त, तेवढी निष्ठा कमी असत. विद्वान लोकांना पाहसत तर कल्पना जास्त स्फुरतात. फार चिकित्सा करण्यात नुकसान होत असत, म्हणून चिकित्सा मर्यादेत अल्प अगदी असावी. कल्पनेचे खरे खोटेपण अनुभवाने कळते, म्हणून अनुभवानंतर तत्क्षण कल्पना थांबली पाहिजे. आपल्या अंतरंगात डोकावणे, निरीक्षण व श्रद्धेत मानवाचे जीवन तत्काल बदलून टाकण्याचे असीम आहे सामर्थ्य. तुमच्या प्रत्येक कृतीत अपेक्षा स्वार्थ दडलेला असत. पत्नीकडूनही अपेक्षा असतात, निरपेक्ष निस्वार्थ कुणी नसे. अपेक्षा स्वार्थ पुरा करण्याकरता तुम्ही मित्रांना मदत करता, समाजकार्य दानधर्म करता, कीर्ती प्रतिष्ठा मिळावी. तुमच्या देणगीचे होता कौतुक, दानधर्माचा जेव्हा उदो होतं तेव्हाच तुम्हास बरे वाटतं, अन्यथा तुम्ही खवळता. हा अहंकारच आपल्या जीवनात जे जे भव्य अनुदात्त त्याच्या आड येत असे, हे आत्मसंशोधन करता कळेल. आशा इच्छा हव्यास वित्य कधी न शेवट यांना जीवनात सर्वोच्च बिंदू अस्तित्वात या गोष्टींचा नसेच. बोटीतून प्रवास करावयाचा तर बोट डोलणार हलणारच, मळमळ ओकाळ्या बोट लागणारच, सहन केलेच पाहिजे. विवाह झाल्यावर सर्वांना मूल व्हावे इच्छितांना डोहाळ्यांचा त्रास, प्रसूती वेदना कशा टाळता येतील? त्याप्रमाणे ऐहिक जीवनात कटकटी चुकविता येणार नाहीत. जोपर्यंत हे शरीर असत तोपर्यंत त्यांच्या व्याधीही. कोणी मला विचारतात, तुम्ही आम्हाला काय दिले असत? न मागताच मी असे देत, मागण्याची जरुरी का? जी घटना घडलेली घडत तीच मी दिलेली असत. तुम्ही मागितले मी दिले नसत असे काय सांगा ते? कशाचीही गरज न ज्याला, इच्छित नाही पदार्थ कसला, कधी न पैशाच्या मागे तो लागला, संग्रहाचा न हव्यास. ते कुणाची न करती स्तुती, कुणाची मेहरबानगी न संपादती, अप्रसिद्ध अज्ञात असे असती, निर्भय ब्रह्मानंदात. व्यक्तिशः मला कशाची गरज नसत, मला हवे असे काहीच नसत, दुःखी असमाधानी मुळीच नसत, मनशांती कधी ढळत नसे. मजजवळ काही न गमावण्यासारखे, काहीच नसे मिळवण्यासारखे, ईश्वराने जे जे असे निर्मिले त्यात माझ्यात फरक ना. जे समजल्याने जगात समजण्यासारखे काही न उरत, अशा मनाच्या स्थितीस म्हणतात सत्य आत्मदर्शन. जे नाही ते मिळवायचे, अशा स्वरूपाचे साध्य नाही ते, ज्याचे स्वरूपच अनिश्चित, जिथे नेती नेती वेद म्हणतात.
रूढीचे ओझे बुद्धीवर नसेल तेव्हाच बुद्धीचे स्वातंत्र्य मिळेल. आत्मसंशोधनाचे सामर्थ्य वाढेल. महान अनुभव येतात. हे जे अनुभव येतात, हा जो साक्षात्कार असे घडत, हे जे आत्मदर्शन होतं, देव यालाच म्हणतात. ऐकावे जीवाचा करून कान, लक्षपूर्वक करावे निरीक्षण. त्यामुळे प्रगल्भ प्रचोदयी महान हुकुम अनुभव येतात. अष्टेंद्रिय शरीरात हालचाल करीत अशा या निर्विकल्प स्थितीत माणसाला आत्मदर्शन घडतं. आत्मानुभव याला म्हणतात. ब्रह्मचैतन्य रूप अविनाशी असत, त्याला जन्ममृत्यू मुळीच नसत. त्याला जन्ममृत्यू आदी असत. मायारूप सर्वते. ज्ञान अनुभवांच्या समन्वयाने मायेपासून सुटका होते. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या असे वचन प्रसिद्ध असेच. ज्यांना प्राप्त झाले खरे ज्ञान, सत्याचे झाले दर्शन, जाणले जीवनाचे सर्व पैलू छान, अवतार त्यांना म्हणतात. सर्व अवतारी पुरुषांची शिकवण आणि अनुभव एकच असून पद्धतीत फरक येतो दिसून. काळस्थितीप्रमाणे संतांची विचारधारा शिकवण सर्वत्र अगदी एकच असून भक्त विसरतात शिकवण. माजवतात अवडंबर, जाणीव आणि नेणीव मनाच्या दोन अवस्था असत. जाणीवेत असतो अहंभाव जागृत, नेणीवेत अहंभाव नसतोच. या दोन अवस्थांच्या पलीकडे उच्च अवस्थेत मन जेव्हा जाते, पूर्ण चेतन ज्ञानातीत ही अवस्था असे. समाधी याला म्हणतात. समाधी केव्हाही लावता येते. कार्य संपल्यावर समाधी घेता येते. समाधी लावणे, समाधी घेणे वेगळे दोन प्रकार आहे. मी जे असतो बोलत त्याप्रमाणेच सर्व घडून येतं. मी सिद्धीच्या मागे नसत, सिद्धीच्या मागे लागू नका. मिळाले त्याचा आनंद लुटा, अप्राप्याच्या मागे धावू नका. भगवंताने अनेक गोष्टी दिल्या, उपभोग सामर्थ्यही दिलेच. ते सोडून वेगळ्याकडे धावणे, सिद्धीच्या मागे न लागणे, हीच सिद्धी प्राप्त होणे अत्यंत महत्त्वाचे असे हे. मानवी शरीर ही महासिद्धी, त्यात आपणास दिली बुद्धी. जड फायदे देती सिद्धी, आपणा जडा पलीकडे जायचे. सिद्धीपेक्षा श्रेष्ठ भक्ती, सर्व संतांची हीच उक्ती. सिद्धीने मिळत नसे मुक्ती, मुक्तीचा मार्ग भक्तीच. सोपे असे नुसते वाचणे, महत्वाचे भवसागरातून वाचणे, असेल दुःखातून बाहेर पडणे, वाचण्याप्रमाणे कृती हवी. रत्नजडित मुकुट राजांच्या डोकावर, परी समाधान न तिळभर. समाधानाचा मुकुट ज्यांच्या हृदयावर, तेच राजे खरे हो. निर्गुण परमेश्वराचे रूप सगुण, प्रत्यक्ष आई वडील घरी असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देवमार्गा लागता, म्हणून समाधान मिळत नाही. घरीच आई वडिलांची मनोभावे सेवा करा तुम्ही, समाधान येईल चालत. आत्मसाक्षात्काराकरता शास्त्र गुरुपासून आत्मा अनात्मा यांचे स्वरूप समजावून घेण्याला ज्ञान असे म्हणतात. अष्टांगाच्या अभ्यासाने चित्ताचा निरोध करणे, प्रयत्नपूर्वक हे आचरणे योग याला म्हणतात. अज्ञानाने देह आत्मा या दोघांच्या अन्योन्याध्यासात जे उदयाला हात घालून वेगळं करतो दोघांना, विवेक त्याला म्हणतात. असा विवेक जागा राहावा सदैव. मी शरीर नसून आत्मा असत असणे असा विचार अंतःकरणात, यालाच तप असे म्हणतात. दुःखिताला होणारे दुःख कारुण्याने नाहीसे असता करत, सुष्ट दुष्ट हा न करणे भेद, दया याला म्हणतात. कर्मेंद्रियाचे व्यवहार बंद पडतात प्राण जिंकल्यावर, बंद होतात ज्ञानेंद्रिय व्यवहार मनोनिग्रह केल्याने. सर्व ओझे सहन करीत असताना सहन करण्याच्या अभिमानाला मुळीच स्पर्श न होणे, याला क्षमा असे म्हणतात. दुसऱ्यास क्षमा केली तर आतून आनंद राशी प्रगटतात. क्षमेचा निर्भेळ हा आनंद चिरकाल असतो टिकणारा. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक संकटे आकस्मिक येताधारक शक्तीने जे पचवित धैर्य त्याला म्हणतात. निष्काम धर्माचा आचार, अंतरी आत्मा नाम विचार, अंगी मुरलेत खरोखर शौच याला म्हणतात. साधण्यासाठी स्वतःचे हित, इतरांचे न करणे मुळीच हित, न करणे प्रयत्न निंद्य कलुषित याला अद्रोह म्हणतात. सद्गुणांमुळे सन्मान योग्य असूनही मान दिला असता लोकांनी, लज्जित होणे विनय आणि अमानित्व याला म्हणतात. अशा या सद्गुणांची सतत वाढ व्हावयाला हवी असत. त्यामुळे दडलेले माणसात देवत्व प्रकट होत असे. त्यांचे अंतर्बाह्य जीवन निघाले अगदी उजळून, कृतार्थ होईल जीवन, धन्य होईल मानव. मी राहतो कैलासात, शंकर माझे नाव असत, जगाला समजून घेण्या मी येत, सार्थक करून घ्या आपले. पुष्कळ रंग या जगात, इथला रंग निराळा असत, हे गुह्य कुणाला न समजत, गुह्यात गुह्य असे हे. जो स्वतःला ओळखतो तोच मला जाणू शकतो. सर्व ऐश्वर्य ओवाळून जरी टाकतो, किंमत त्याची मुळीना. समजावून घे जर समजेल, मागाहून पश्चाताप होईल, आमचे काहीच न बिघडेल, नुकसान आहे तुझेच.
लिहा दगडांच्या भिंतीवर सुवर्णाक्षराने हे सुंदर, आठवतील वेळ आल्यावर आमचे बोल सर्व हे. प्रकांड पांडित्य महाराजांचे देखून वंदन केले भावे वाचे, लेखन 12 अध्यायाचे पूर्ण येथे झाले. संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर